नमस्कार, मी अनाष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या घडामोडींना सुरुवात करूया। जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार, किडनॅपर जेरबंद। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे। उद्धव ठाकरे यांचा टोला। जिल्ह्यातील 80% पेक्षा जास्त पेरण्या पूर्ण, पावसाने उघाड दिल्याने शेतकरी चिंतेत। नाशिकमध्ये कश्यपी धरणावर स्थानिकांचे सुरू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोळ झाल्याने भाजपचे उमेदवार पराभूत झाल्या, प्रवीण पोटे यांचा आरोप। ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी रॅली व चित्ररथाचे आयोजन। धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी बचावला मतदानाचा हक्क। पुण्यात कारखान्याच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदीत प्रदूषित, त्याविरोधात ठाकरे गटाचे टाळ मृदुंग वाजवून आंदोलन। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी शिक्षक मतदारांचा चांगला प्रतिसाद। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच 3 दिवस अभिवादन दौऱ्यावर। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर। नाशिकमध्ये कश्यपी धरणातून पाणी सोडण्यावरून वाद, स्थानिकांना रिझर्व्ह पाणी न ठेवल्याने स्थानिक आक्रमक। काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी, महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप। राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन। बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर, मनसेचे सरण रचून आंदोलन। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।